नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. भूमी अभिलेख आकृतीबंध. भूमी अभिलेख म्हणजे हा कोणता विभाग आहे ते आधी आपण समजून घेऊयात. ज्या विभागामध्ये जमिनीच्या नोंदीमध्ये वापरले जाणारे नकाशे, रेखाचित्रे आणि तक्ते यात प्रामुख्याने गट क्रमांक किंवा सर्वे नंबर म्हणजे जमिनीला दिलेले ओळख क्रमांक, क्षेत्रफळ किंवा एरिया म्हणजे जमिनीचे मोजमाप हेक्टर, आर किंवा चौरस मीटरमध्ये, सीमा किंवा बाउंड्रीज जर चारही बाजूंना कोणती जमीन, रस्ता, नदी, इमारत आहे याची नोंद, नकाशा, मॅप किंवा डायग्राम ज्याच्यामध्ये जमिनीचे रेखाचित्र, मोजमाप, रेषा, दिशा, उत्तर, दक्षिण इत्यादी याचा समावेश असतो. मालकाची माहिती म्हणजे जमीनधारकाचे नाव, हक्क आणि वारसा नोंदी याचा उपयोग असतो. आणि शेती, घर बांधणी, औद्योगिक, सार्वजनिक उपयोग इत्यादीसाठी त्याचा वापर केला जातो. जमीन खरेदी विक्री करताना मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी, वारसा हक्क व वाद सोडवण्यासाठी आणि सरकारी योजना, बांधकाम, रस्ते, सिंचन प्रकल्पासाठी, कर आकारणी आणि महसूल विभागाच्या नोंदीसाठी जे काही अभिलेख किंवा कागदपत्र आपण जे म्हणतो ते ज्या विभागाकडे असतात ते म्हणजे भूमी अभिलेख कार्यालय. आणि याच भूमी अभिलेख कार्यालयामध्ये नवीन आकृतीबंध मंजूर झालेला आहे, जो की महसूल विभागाच्या अधिपत्याखालील भूमी अभिलेख विभागातील पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करणे बाबत. यामध्ये 10,683 पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर झालेला आहे. ती पदं कोणती आहेत, किती किती आहेत आणि कोणत्या प्रमाणात आहेत याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणारच आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचा एक शेअर एखाद्या विद्यार्थ्याचं आयुष्य घडवू शकतं. त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला जी.आर. बद्दल आणि या आकृतीबंधाबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. चला तर मग आपण आता आपल्या या भूमी अभिलेख विभागातील पदांचा जो सुधारित आकृतीबंध मंजूर झालेला आहे त्याबद्दलची माहिती घेऊया. महसूल विभागाच्या अधिपत्याखालील भूमी अभिलेख विभागातील पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक आस्था 2017/555/प्रक्र 105/आस्था 6 ई 13/19/910 मंत्रालय मुंबई दिनांक 11/3/2026. तर हा जो आकृतीबंध आहे तो 11/3/26 म्हणजे आत्ता 11 मार्चला मंजूर झालेला आहे. यामध्ये वाचामध्ये शासन निर्णय क्रमांक आस्था 2001/प्रक्र 273/ल1 दिनांक 20/10/2003 वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक पद नी डॅश 0617/प्रक्र 20 आपूक दिनांक 29/6/2017 आणि सन 2026 मधील 9/1/26 रोजी संपन्न झालेल्या उच्चस्तर सचिव समितीच्या पहिल्या बैठकीचे इतिवृत्तांत याचा समावेश केलेला आहे आणि त्या आधारे हा जो जी.आर. आहे तो मंजूर झालेला आहे. त्याबद्दलची प्रस्तावना इथं दिलेली आहेच. प्रस्तावनेमध्ये प्रशासकीय विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयातील मंजूर पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याबाबत संदर्भ क्रमांक 2 येथील शासन परिपत्र वित्त विभाग दिनांक 29/6/17 अन्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. या परिपत्रकान्वये महसूल विभागाच्या अधिपत्याखालील भूमी अभिलेख विभागातील मंजूर करण्यात आलेल्या पदांचा सर्वंकष आढावा घेऊन विभागाच्या कामाची वाढलेली व्यापकता तसेच नवीन पदनिर्मिती किंवा अस्तित्वातील पदे व्यपगित करणे याबाबतच्या प्रस्तावास माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने दिनांक 9/1/26 रोजी संपन्न झालेल्या सन 2026 मधील पहिल्या बैठकीत मंजुरी दिलेली आहे. म्हणजेच आता 2026 मध्ये जी काही बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये ही मंजूर पदे झालेली आहेत, ज्याच्यामध्ये नवीन पदनिर्मिती आणि अस्तित्वातील पदे व्यपगत करण्याबाबतचा प्रस्ताव या सर्वांचा विचार करून ही पदे मंजूर झालेली आहेत. त्यानुसार महसूल विभागाच्या अधिपत्याखालील भूमी अभिलेख विभागातील सध्या मंजूर असलेल्या 9,689 पदांमध्ये 994 पदांची वाढ करून एकूण 10,683 पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. म्हणजेच महसूल विभागाच्या अधिपत्याखालील जे भूमी अभिलेख विभाग आहे त्या विभागामध्ये सध्या 9,689 पदे मंजूर आहेत. त्याच्यामध्ये 994 पदांची वाढ केलेली आहे आणि एकूण पदसंख्या झालेली आहे 10,683.
तर त्याचा आकृतिबंध कशा पद्धतीनं तयार झालेला आहे ते आपण बघूयात. त्याचा शासन निर्णय झालेला आहे. वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक प.द.नि. 0617/प्र.क्र. 20/आ.पू.क. दिनांक 29/6/2017 मधील मार्गदर्शक सूचनांप्रमाणे महसूल विभागाच्या अधिपत्याखालील भूमी अभिलेख विभागातील सर्व पदांचा सर्वंकष आढावा घेण्यात आला. त्या अनुषंगाने भूमी अभिलेख विभागातील पदांच्या सुधारित आकृतिबंधास उच्चस्तरीय सचिव समिती व वित्त विभागाची मंजुरी प्राप्त झाली आहे. म्हणजेच या आकृतिबंधामध्ये बंधासाठी उच्चस्तरीय सचिव समिती आणि वित्त विभाग यांची मंजुरी झालेली असल्यामुळे ही पदं ही कायमस्वरूपी फिक्स झालेली आहे. त्याचा आकृतिबंध मंजूरच झालेला आहे. तर या आकृतिबंधानुसार महसूल विभागाच्या अधिपत्याखालील भूमी अभिलेख विभागातील सध्या मंजूर असलेल्या 9,689 पदांमध्ये 994 पदांची वाढ करून एकूण 10,683 पदांच्या सुधारित आकृतिबंधास पुढील तक्त्यात दर्शविल्यानुसार मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे हा जो खाली तक्ता दिलेला आहे त्या तक्त्यामध्ये जी काही पदं आहेत त्याच्यामध्ये वेतन स्तर दिलेला आहे. नियमित पदं म्हणजे सरकारी पदं आहेत आणि बाह्य यंत्रणेद्वारे सेवा देण्यात येणारी पदे म्हणजे कंत्राटी स्वरूपाची जी पदे आहेत त्याबद्दल संपूर्ण माहिती 10,683 पदांचा आकृतिबंध कसा निर्माण झाला याबद्दल दिलेली आहे. तर अनुक्रमांक, पदनाम, वेतन स्तर, नियमित पदे आणि बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेण्यात येणारी पदे. पहिलं पद आहे 1. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख. त्यांचं वेतन स्तर आहे भाप्रसे केंद्र शासनाच्या वेतन आयोगानुसार वेतन स्तर पद आहे 1. दुसरं आहे अप्पर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख. वेतन स्तर आहे भ्राप्रसे केंद्र शासनाच्या वेतन आयोगानुसार वेतन स्तर आणि नियमित पद आहे 1. तिसरं पद आहे उपायुक्त आणि सहसंचालक S23 हा वेतन दर आहे आणि 67,700 ते 20,000 ते 2,08,700 असा त्याचा वेतन स्तर आहे आणि याची पदं आहेत 2. उपायुक्त आणि सहसंचालक वेतन श्रेणी आहे S23 67,700 ते 2,08,700 अशी त्याचा वेतन स्तर आहे आणि पद आहेत 2. पुढचं आहे अप्पर जिल्हाधिकारी. वेतन स्तर आहे S25 78,800 ते 2,09,200 हा वेतन स्तर आहे आणि नियमित पदे आहेत 2. पुढचं पद आहे सहाय्यक संचालक नगर रचना S23 याचा वेतन स्तर आहे 67,700 ते 2,08,700 पद आहे 1. मुख्याधिकारी श्रेणी 1 निवड श्रेणी S20 56,100 ते 1,77,500 अशी वेतन श्रेणी आहे आणि पद आहे 1. उपसंचालक भूमी अभिलेख S23 67,700 ते 2,08,700 ही वेतन स्तर आहे आणि पद आहेत 9. उपजिल्हाधिकारी S20 वेतन श्रेणी आहे 56,100 ते 1,77,500 पद आहेत 3. सहाय्यक संचालक भूमी अभिलेख वेतन स्तर आहे S20 56,100 ते 1,77,500 आणि पद आहेत 11. जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख वेतन स्तर आहे S20 56,100 ते 1,77,500 आणि पद आहेत 46. सहाय्यक संचालक लेखा S20 वेतन स्तर 56,100 ते 1,77,500 पद आहे 1. तहसीलदार S19 55,100 ते 1,75,100 पद आहेत 2. लेखाधिकारी S16 44,900 ते 1,42,400 पद आहेत 2. उपअधीक्षक भूमी अभिलेख S15 41,800 ते 1,32,300 पद आहेत 515. म्हणजे उपअधीक्षक भूमी अभिलेख या पदासाठी 515 पद मंजूर झालेली आहेत. सहदुय्यम निबंधक वर्ग 2 S15 41,800 ते 1,32,300 पद आहे 1. सहाय्यक लेखाधिकारी S15 41,800 ते 1,32,300 पद आहेत 9. नायब तहसीलदार S14
38,600 ते 1,22,800 पदं आहेत 4. उच्च श्रेणी लघुलेखक ES 16 44,900 ते 1,42,400 हे पद शासकीय नसून ते बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात आलेलं म्हणजे तांत्रिक स्वरूपाचं कंत्राटी स्वरूपाचं हे पद आहेत आणि ही पदं आहेत 2. निम्न श्रेणी लघुलेखक ES 15 41,800 ते 1,32,300 पदं आहेत 10. ही सुद्धा तात्पुरत्या म्हणजे कंत्राटी स्वरूपाची पदे आहेत. शिरस्तेदार ES 13 35,400 ते 1,12,400 पदं आहेत 1,007 म्हणजे शिरस्तेदार या पदासाठी सुद्धा जास्त पदे मंजूर झालेली आहेत 1,007. परिरक्षण भूमापक S8 25,500 ते 81,100 यासाठी 2,568 पदे ही मंजूर झालेली आहेत. म्हणजे परिरक्षण भूमापक साठी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पदसंख्या मंजूर आहे. भूकरमापक S6 19,900 ते 63,200 आणि पदसंख्या आहे 4,369 इतकी. वाहन चालक S6 19,900 ते 63,200 पदं आहेत 66, परंतु ती बाह्य यंत्रणेद्वारे घेतलेली म्हणजे कंत्राटी स्वरूपाची पदे आहेत. वरिष्ठ लेखापाल ES 13 35,400 ते 1,12,400 पदं आहेत 44. अव्वल कारकून किंवा मंडल अधिकारी ES 12 32,000 ते 10 म्हणजे 1,01,600 एकूण पदं आहेत 4. तलाठी S8 25,500 ते 81,100 पदं आहेत 6. महसूल सहाय्यक S6 19,900 ते 63,200 पदं आहेत 4. विधी अधिकारी एकत्रित मानधन तत्वावरती पदं आहेत 8 म्हणजे ही बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेण्यात आलेली पदं. नाईक दप्तरबंद S3 16,600 ते 52,400 पदं आहेत 335 आणि शिपाई S1 15,000 ते 47,600 पदसंख्या आहे 690 आणि बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणारी 959. अशी एकूण 9,638 कायमस्वरूपी पदं म्हणजे शासकीय पदं आणि 1,045 ही तात्पुरत्या स्वरूपाची किंवा कंत्राटी पदं की जी बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात आलेली आहेत. टीप दिलेली आहे. शिपाई संवर्गातील पदे मृत घोषित करण्यात आली आहेत. सध्या कार्यरत शिपाई संवर्गातील नियमित कर्मचारी हा पदोन्नत झाल्यामुळे अथवा सेवानिवृत्त झाल्यामुळे अथवा इतर कारणामुळे हे पद रिक्त झाल्यावर ते नियमित पद व्यपगत होईल. तदनंतर सदर पद बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येईल. त्यानुसार ज्या प्रमाणात नियमित पदे कमी होतील त्या प्रमाणात बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेण्यात येणाऱ्या पदांच्या संख्येत वाढ होईल. म्हणजे आता शिपाई हे पद शासनाच्या कोठ्यातून बंदच करण्यात आलेलं आहे किंवा व्यपगत झालेलं आहे. जी पदं रिक्त होतील ती पूर्णपणे बंद होतील आणि नव्याने बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजे कंत्राटी पद्धतीनं भरती केली जाईल. उपसंचालक भूमी अभिलेख यांचे 1 नवीन कार्यालय, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांची 8 नवीन कार्यालये, नगर भूमापन अधिकारी यांची 23 नवीन कार्यालयास मंजुरी देण्यात आली असून या कार्यालयांच्या कार्यकक्षेबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येतील. सदर कार्यालयांच्या मुख्यालयाचा तपशील सोबतच्या परिशिष्ट अप्रमाणे असेल. म्हणजेच पदं वाढण्याबरोबरच कार्यालय सुद्धा वाढवलेली आहेत. उपसंचालक भूमी अभिलेख यांचे एक कार्यालय वाढलेलं आहे. जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख म्हणजे जिल्हा स्तरावरची 8 कार्यालय आणि नगर भूमापन अधिकारी यांची 23 नवीन कार्यालयांना मंजुरी दिलेली आहे. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख पुणे कार्यालय, उपसंचालक भूमी अभिलेख कार्यालय, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय आणि उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, नगर भूमापन अधिकारी कार्यालय, विशेष उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय व विशेष उपअधीक्षक भूमी अभिलेख तथा चौकशी अधिकारी या कार्यालयांची सुधारित संरचना सोबत दिलेली आहे. विशेष उपअधीक्षक भूमी अभिलेख मा गावठाण नभू यांची नवीन 5 कार्यालये व विशेष उपअधीक्षक भूमी अभिलेख तथा चौकशी अधिकारी यांची 12 नवीन कार्यालये निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. या कार्यालयाचे ठिकाण कामकाजाच्या स्वरूपानुसार जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे हे ठरवतील. बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणाऱ्या पदांना नियमित पदांच्या वेतन श्रेणी लागू होणार नाहीत. बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेण्यात आलेल्या अधिकारी कर्मचारी यांच्या सेवेचे कोणतेही उत्तरदायित्व शासनावर राहणार नाही. त्याबाबत वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक
दिनांक 27/4/22 मधील तरतुदींचे पालन करणे आवश्यक राहील. सदर शासन निर्णय सन 2006 मधील दिनांक 9/1/26 रोजी संपन्न झालेल्या उच्चस्तर सचिव समितीच्या तसेच वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक I-15-59-894 मधील नोट 15 अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने. तर अशा पद्धतीनं परिशिष्ट 1 ते 6 आणि परिशिष्ट अ दिलेला आहे आणि त्याप्रमाणे हा नवीन आकृतीबंधास मंजुरी दिलेली आहे. पदसंख्या वाढलेली आहे आणि आधीची आणि आत्ताची अशी पदसंख्या मिळून 10,000 पदांचा समावेश झालेला आहे आणि या रिक्त पदांवरती भरती प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे. त्याचबरोबर अनेक कार्यालयांना मंजुरी दिलेली आहे. त्या मंजूर झालेल्या कार्यालयांमध्ये सुद्धा नव्यानं भरती करण्याचे शासन विचाराधीन आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. ही मोठी संधी आलेली आहे कारण पदसंख्या मोठी आहे. त्याचबरोबर शासनाच्या अधिकृत खात्यामध्ये किंवा विभागामध्ये ही नोकरी मिळत आहे आणि लँड रेकॉर्ड्स ठेवण्यासाठी किंवा जे म्हणजे लोकांच्या ज्या गरजा आहेत जमिनीबद्दलची माहिती घेणं, त्याचे नकाशे बनवणे, त्याचे हक्क प्रसिद्ध करणे, या प्रकारची जी कामं आहेत अशा कार्यालयामध्ये ही भरती किंवा ही पदं मंजूर झालेली आहेत. हा आकृतीबंध नव्याने मंजूर झालेला आहे. त्यामुळे या पदांवरती लवकरच भरती केली जाणार आहे. भरती प्रक्रिया राबवली जाईलच, परंतु तत्पूर्वी आपण आपला अभ्यास सुद्धा करणं गरजेचं आहे. तयारीत असेल तर कोणतीही परीक्षा अवघड जाणार नाही. म्हणून तुम्ही आमच्या सोबत राहा, अभ्यास करत राहा आणि येणाऱ्या नवीन जाहिरातींवरती लक्ष देत राहा. त्याचबरोबर या विभागातील जेव्हा जाहिरात प्रसिद्ध होईल त्याचा व्हिडिओ आम्ही घेऊन येणारच आहोत. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब. आमच्या सोबत राहा.